परभणीच्या श्री मोठा मारुती संस्थानात अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता, हजारो भाविकांची उपस्थिती। परभणी शहरातील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या देशमुख गल्ली येथील श्री मोठा मारुती संस्थानात हरिभक्त परायण कबाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली। या 7 दिवसीय धार्मिक महोत्सवाने संपूर्ण परभणी शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। भक्ती आणि उत्साहाचे वातावरण। सप्ताहाच्या सांगता दिवशी सकाळी हरिभक्त परायण कबाडे महाराज यांच्या पवित्र मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। टाळ, मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या अखंड गजरात निघालेली ही शोभायात्रा शहर प्रदक्षिणा करून पुन्हा संस्थानात दाखल झाली। श्रीराम जय राम जय जय राम आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषांनी संपूर्ण परभणी दुमदुमून गेली होती। या आनंदोत्सवात बालकांसह महिला आणि ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महाप्रसादाचा 5000हून अधिक भाविकांमार्फत लाभ। शोभायात्रा आणि हरिनाम सप्ताहाच्या पूर्वसंध्येला संस्थानाच्या वतीने महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा 5000हून अधिक भाविकांनी अत्यंत श्रद्धेने लाभ घेतला। सेवाभावी कार्यकर्त्यांनी दाखवलेली शिस्त आणि आपुलकी यामुळे उपस्थितांनी आयोजनाचे विशेष कौतुक केले। हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे प्रभावी काल्याचे कीर्तन। सायंकाळी प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन केसरी हरिभक्त परायण श्री अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या ओजस्वी वाणीतून काल्याचे कीर्तन झाले। आपल्या प्रभावी शैलीत त्यांनी संत परंपरा, नामस्मरणाचे महत्त्व, सदाचार आणि समाज प्रबोधनावर प्रकाश टाकला। त्यांच्या या हृदयस्पर्शी कीर्तनाने उपस्थित श्रोत्यांच्या मनाला आध्यात्मिक ऊर्जा आणि समाजसेवेची प्रेरणा दिली। आध्यात्मिक व सांस्कृतिक समृद्धीचा संदेश। संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात प्रवचन, भजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते। हरिनाम हेच जीवनाचे खरे धन असून संतांचे विचार आचरणात आणल्यास समाज अधिक सुसंस्कृत होईल असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मोठा मारुती संस्थानचे सर्व पदाधिकारी, सेवेकरी, दाते, तरुण मंडळी आणि परभणीकर नागरिकांनी अभूतपूर्व परिश्रम घेतले।